साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद समूर्त दशांगुलम. ओम द्राम ओम सोम द्राम ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. दधि ऋषि च विद्महे अनंतशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. ओम आज आपण या ठिकाणी श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग पुराण याचं जे शीर्षक आहे ते सोडून द्वारकेला श्रीकृष्ण शिरूरला आला. त्याचं कारण सांगायचं म्हणजे आता असं आहे की आता आपण या ठिकाणी लिंग महापुराण सुरू केलेलं आहे आणि त्या लिंग महापुराणामध्ये श्रीकृष्णाबद्दल सांगितलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत रोज आपण निर्णय काय ना काय ज्ञान ऐकत चाललोय. कृष्णाचा वंश काय, त्याची गडबड काय, तो कुठून आला, त्याचा आईबाप कोण. तर सर्व शास्त्र पुराणामध्ये हा जो मूळ परमेश्वर आहे वेदात सांगितला. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद स भूमिर्विश्वतूर्त्या दशांगुलम. ज्याला हजारो शिरे आहेत, हजारो डोळे, हजारो हातपाय आहेत, जो अविरंत विसरला आहे तो दशांगुली उरलेला आहे तो भगवान कल्की कृष्ण दत्त. त्या सांगायचा मुद्दा असा आहे की हा देव जो आहे हा मूळ देव वेदातला, ज्याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही. तो देवाने जर अवतार घेतला तर जगाचं कल्याण होतं. आणि हा जर देव पृथ्वी आला नाही तर इथे तुमचे सगळे देव आहेत, 33 कोटी देव आहेत, हे काही काम करू शकत नाहीत. यांचा सर्वांचा मुख्य मालक आहे. आता कुठं राहतो? संतान लोक, गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक इथपर्यंत फळ खाऊन तपस्या करून साधक जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे 4 लोक आहेत. विष्णू महाविष्णू लोक, स्कंदलोक, पार्वती लोक अर्थात महापंचसागरेश्वरी माता लोक, रुद्रलोक, महारुद्रलोक. हे 4 लोक जिथं अमृत प्याशिवाय इथं प्रवेश नाही. गवळण म्हणे गवळणीला चळत अमृत मंथने स्वर दत्ताला. अमृत पेऊ अमर हो जाओ परमधामाला. पंढरीचा राजा पांडुरंग इथे झाला मोहिनी गवळण. देवांना देतो अमृत, राक्षसांना देतो मदिरा. ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला.
काचेश्वर दत्त म्हणे शिरुरामृत गवळणी. अशा प्रकारचं हे जे तत्व आहे, अमृत पेल्याशिवाय मूळ परमेश्वराला भेटता येत नाही. हे देव तुमच्याकडे जरी आला तर तुम्ही देवापर्यंत जाऊ शकत नाहीत, कारण देवापाशी जायला अनेक अडचणी. तुमची पूर्वजन्मातली पाप, पूर्वजन्माची अनुवंशिकता, ते सगळं हटल्याशिवाय जात येत. आणि त्याला मुद्दा म्हणजे महत्वाचं म्हणजे भगवान कृष्ण सांगितलं, गायत्री छंद माझी विभूती आहे. म्हणजे तुम्हाला गायत्री छंदाच्या स्वरूपात शरीर धारण करावं लागेल. आता आपण बाजारात कांदा नेतो, तो बांगडीत बसवला की तो म्हणजे 400 रुपये, तो बांगडीचा खाली उतारला का 200 रुपयाचा भाव कमी झाला. अशा दृष्टीने हे सगळं शास्त्र आहे. आता थोडक्यात सांगायचं मध्ये, एक मोठी खिडकी होती, त्या खिडकीला गज होती आणि बाहेर 50-60 मांजरं जमली होती. तेव्हा परत जाऊन त्या खिडकीपाशी उभं राहायचं आणि हात डोकून पाहायचं. त्यात कोणाला जाताना एकच मांजर त्या खिडकीपाशी गेलं, त्याच्या दोन्ही मिशा त्या गजाला लागल्यावर त्याने हात उडी मारली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वर्गाचा दरवाजा असाच आहे. ह्या मांजराचा छंद आणि स्वर बरोबर त्या तत्वाचा तयार झाला म्हणून तो मांजरात घरात गेला. पण बाकीच्यांना का जाता आलं नाही, तर त्यांची शरीर छंद आणि स्वराला बेढा होती, म्हणजे बसली नाही. तशा दृष्टीने जरी मानव किती उड्या मारत असला तरी त्याला स्वर्गात मूळ ठिकाणी जाण्याकरता गायत्री छंदात शरीर तयार करावं लागतं. हे तयार करायचं काम परमेश्वर, वेदांताचार्य किंवा अनेक मंत्र म्हणणारे जे लोक आहेत ते करतात, त्यांच्या मार्फत होतं. आपण स्वतः करू शकतो. 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 हे ते दोन्ही अक्षर आहेत. ह्या खिडक्या ज्या आहेत स्वर्गात जाताना 2, 6, 8, 12, 18, 24 आणि 36 या मापाचे आहेत. आता तेव्हा आपण गायत्री मंत्र जपू. ओम विश्वामित्र ऋषी सविता देवता गायछन षडजा स्वरा. ओम भुवं भुवं स्वं अहं जनवं तपं सत्यम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या मंत्र म्हणल्यानंतर याचे 24, 28, 36 जे अक्षर आहेत त्याप्रमाणे आपलं शरीर दिव्य शरीर बनलं पाहिजे. आणि ते शरीर बनल्यानंतर ह्याच्यात ही जे दरवाजे 8, या 8ही दरवाजातून एका दरवाजातून तरी आपलं आत जाता आलं पाहिजे. आणि 8ही दरवाजा जर आपण आत गेलो नाही तर आपल्या स्वर्गात मिळ जाता येत नाही, कारण तिथं परिस्थिती अशी, जो उठला का सुटला चालला स्वर्गात. पृथ्वीवर तुम्ही देवाचे बाप होता, पृथ्वीवर तुम्ही चमत्कार दाखवता खूप, पण स्वर्गात जाता येणार, कारण त्याला भगवान कृष्णाने सांगितलं की गायत्री छंद ही माझी विभूती आहे, गाय छंद षडजा स्वर. ज्याप्रमाणे शेंगदाण्याचं टरपल तयार होतं छंद आणि स्वरात, आणि त्याचे शेंगदाणा तयार होत, तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे ते छंद आणि स्वराने तयार झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा परमात्मा जीवात्मा तयार झालेला राहतो. आणि त्यामुळं आपलं हे शरीर आहे तर ते शरीर गायत्री छंदा स्वरूपात पाहिजे, धर्मशास्त्र असे. ते जर तसं नसन तर तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही आणि प्रवेश मिळणार नाही. मग हे गुरुकृपा, गुरुमार्ग यांच्यातून ते विधी पूर्ण केले पाहिजेत. होम हवन केलं पाहिजे, अग्नी स्तोत्र केलं पाहिजे, गायत्री मंत्र जपला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि राम यांची दिनचर्या अशी होती, सकाळी उठायचे पाठ, त्यांचे बाकीचे विधोरेगले होते, मंत्र म्हणायचे, जप करायचे, मग या अग्निहोत्र होम हवन करायचे. पुन्हा दुपारी होम हवन, संध्याकाळी होम, असे 3 टायमाला रामप्रभू होम हवन करीत असत. त्याचप्रमाणे कृष्ण पण होम हवन करीत असत. आणि मग त्यांनी जे काही म्हणजे अवतारिक असून सुद्धा त्यांनी आपली जी शरीर आहेत गायत्री तत्वाच्या स्वरूपात, दिव्य स्वरूपात तयार झाल्यानंतर ते आपल्या मूळ ठिकाणी निर्धामाला गेले. आणि तिथून येताना सुद्धा त्याच अवस्थेत खाली यावं लागतं. ज्या अवस्थेत
ते मांजर आज खिडकीत गेलं त्याच अवस्थेत ते बाहेर येणार, आणि आत गेल्यावर जर जाळ झालं तर बाहेर येता येणार नाही. इथे वाद आहे. तसं स्वर्गाचे जे दरवाजे आहेत छंद आणि स्वरांचे, तर ते 56 दरवाजे आहेत. त्या 56 दरवाज्यातून आपलं शरीर बरोबर आत बसलं पाहिजे, तेव्हा आपण स्वर्गात जाऊ, तर जाणार नाही. तर हे सर्वसाधारणपणे मुद्दा असा आहे का आपला जो गट आहे ये बी गाचन षडजा स्वर व अनुष्टुप गांधार स्वरा ये ब्रेचन मांधार स्वरा बी पंचम पंचम या स्वरात आपली शरीर तयार व्हावं लागतात असतात. आणि ते त्या शरीरात जीवात्मान शरीर सुटलं दिव्य रूपामध्ये सूक्ष्म शरीरात, म्हणजे आपण बरोबर स्वर्गात जाऊन तिथं आपल्याला दिव्य शरीर प्राप्त होणार. म्हणून रक्तगटाला जास्त जोर दिल्यानंतर मग तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल, तसा मिळणार नाही. कारण ये रक्तकाळी गाय छंद षडजा स्वर व आणि अनुष्टुप छंद गांधार स्वर ये आणि ब्रेच छंद मांधार स्वर आणि बीनी पंचम पंचम स्वरात आपलं शरीर तयार केल्यानंतर हे जे दरवाजे आहेत 56 दरवाजे, 856, त्या 56 दरवाज्यातून आपण एका दरवाज्यातून स्वर्गामध्ये आत प्रवेश करू शकतो. तसं जाऊ शकत नाही. मांजरं जी होती 100-125 बाहेर बसलेली, त्याला इच्छा आली का आपण पण खिडकीतून आत जायला पाहिजे. मग त्यातले जे हुशार मांजर बोके होते त्यांनी सांगितलं आपलं शरीर त्या मांजरासारखं बनवलं पाहिजे. मग याने ते खाणं सगळं सोडून दिलं आणि चांगला आहार घ्यायला लागले, दूध प्यायला लागले. मग त्यांचं शरीर त्या पहिल्या मांजरासारखं बनलं, जाडपणा निघून गेला. आणि ते खिडकीजवळ गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मिशा त्या गजाला लागलं, ती सगळी मांजरं आत गेली. तशा प्रकारचं आपण जेव्हा देवभक्ती करू, आपलं शरीर जेव्हा तसं बनवू, तेव्हा आपण स्वर्गात प्रवेश करू, परमेश्वराजवळ जाऊ. तसं जाता येत नाही. जो उठला सुटला चालला स्वर्गात, नुसता गप्पा मारू नका, अभ्यास करा. तुमचं शरीर स्वर्गात जायचं योग्यच आहे की नाही हे आपण आज तपासून पाहू शकतो. ते कसं? तुमचे जे व्होल्टेज 6 व्होल्टेज शरीरावर आहेत 1 2 3 4 5 6, हे जर 6 ते 10 mm आले तर तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळणार आहे. ते जर 3 mm आले तर मिळणार नाही, कारण 30% जर अधिकून झालं तर कधी गेले आले माघारी, स्वर्गापाशी गेले आले माघारी. एक व्यक्ती मला म्हणले, महाराज मी स्वर्गापर्यंत गेलो पण आत नाही गेलो, परत बाहेर आलो, मला स्वर्गात दिसलं चांगलं. म्हणे अरे म्हणून तुला तयारी केली, तू का नाही आत गेला, तू आत जाऊन बाहेर का नाही आला? तेव्हा नाही जाऊन हिंमत झाली नाही माझी. मग मला इशे काढल्यानंतर त्याचा जो व्होल्टेज होता तो रक्तगटांचा म्हणे वो, मग अनुष्टुप छंद गांधार स्वराचे जे 32 ध्वनी आहेत, म्हणजे त्याचा जो कार्डिगम होता 3 नंबरचा, तो 3 ते 4च्या दरम्यान होता. म्हणजे तो जाऊ शकला तिथपर्यंत, पण आज नाही गेला. कारण का? आणि फाजील वाढलेला होता, 6 ते 10 पाहिजे, 12-13 झाला. म्हणजे त्यातून तो मावू शकला नाही, म्हणून तो माघारी आला. मग त्याला म्हणलं तू असा पुन्हा अभ्यास कर, फळं खा, दूध पे. त्याने अभ्यास केला, फळं खाल्ली, दूध पेले. मग पुन्हा 4-5 वर्षांनी त्याचं जे शरीर आहे ते त्या अनुष्टुप छंद आणि गांधार स्वराप्रमाणे तयार झालं. 3 नंबरचा व्होल्टेज, सगळे व्होल्टेज 3 नंबरचा व्होल्टेज त्याचा, तो 6 ते 10 mm मध्ये आला. आणि मग त्याने ध्यान लावल्यावर तो दिव्य आत्म्याने स्वर्गात झाला, स्वर्ग पाहून झाला, परत आला पण आपल्या शरीरामध्ये. तर ही जो अभ्यासाची योग मोठी नीती आहे, ती नीती वेदामध्ये आहे, पुराणामध्ये आहे, ते आपण पाहतोय. आता कृष्णाबद्दल, कृष्ण कोणाचा कोण, कोणाचा कोण, कोणाचा कोण, हा देव कुठून आला, कसा आला, स्वरूप काय, वेदात सांगितलंय. ओम सहस श्रीशा सहस्राक्षा सहस्रपात सहमृता दशांगुलम. हे भगवान कृष्णाने अर्जुनाचे विश्वरूप दाखवलं ना, तो हा मूळ देव, हा मूळ परमेश्वर. याची भेट झाल्याशिवाय आपण मूळ ठिकाणी परमधामला जाऊ शकत नाही. म्हणून हा श्रीकृष्ण, कृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखवलं, विश्वरूप दाखवलं. तर हे कुठं वर्णन आहे?
व्याजात अनुष्ठूप छंद गांधार स्वर त्रिष्ठूप छंद दैव स्वर असे याच्यामध्ये वर्णन आहे. तेच वर्णन भगवद्गीतेमध्ये तसंच श्लोक टाकलेले आहेत. अनुष्ठूप छंद आणि गांधार स्वर त्रिष्ठूप दैव स्वर असे त्यांनी 11 अध्यायाचे टाकलं वर्णन आहे त्या ह्या श्लोकाच्याला धरून लिहिले. त्या दृष्टीने त्यांनी तसंच हे स्वरूप त्या ध्वनीतून पृथ्वीला दाखवलं. म्हणजे तुम्हाला सुद्धा विश्वरूप पाहायचं असेल तर आपलं शरीर या तत्वात मिळायला पाहिजे. अनुष्ठूप छंद गांधार स्वरामध्ये या स्वरूपात आपण जो 3रा नंबर आपला 6 ते 10 मिळाला का आपला विश्वरूप दिसणार. माझे आतापर्यंत जवळजवळ आपल्या कल्की दत्त मंदिरामध्ये बरेच भाविक मंडळी येऊन गेली, पण जेव्हा पुढे बसले की त्याला विश्वरूप दिसतं. मग त्याला मी सांगतो तुमचं कार्डिगाम दाखवा. 3 नंबर 6 ते 10 म्हणजे ज्याचे कार्डिगाम जगामध्ये 3 ते 6 आहे त्याला भगवंताचं दर्शन इत्तमभूत जसं तसं होणार. हा देव स्वर्गातला खाली आला म्हणून त्या देवाचं आपल्याला अत्यंत कौतुक आणि त्याची भक्ती करायची हा महत्त्वाचा मुद्दा. बाकीच्या देवदेवता जे आहेत ते तुम्हाला सहकार्य करणे मदत करणारे आहेत. परमधामाला जायचं असेल मूळ ठिकाणी तर तो ओम सहस्रीशा पुरुषा सहस्रपात संवृत्या दशांगुलम हा परमेश्वर. तोच विश्वरूप त्याने दाखवला अर्जुनात. हा परमपृथ्वी आला. याचा हा पुरावा आहे. हे विश्वरूप जर जगात कोणी दाखवलं तर तो कृष्ण मानला जाईल, पण तसं कोणी दाखवू शकत नाही. देवच नाही म्हणतात. अहो सगळं आहे, तुम्हाला दृष्टी नाही. दृष्टी आली तर सगळं तयार होईल. मग कृष्ण कोणाचा कोण याचे मूळ पीठ काय. जर जे ज्येष्ठ ब्रह्म जे आहे सनातनम येनम आहू हा श्लोक रात्री आपण म्हणलो. हे ज्येष्ठ ब्रह्म जे आहे हे स्फुरण पावल्यानंतर जर पाण्याला बुडबुडा येतो तशा प्रकारचं हे स्फुरण पावलं. त्यातून हा भगवान परमात्मा प्रगट झाला. वत्सक्षा भगवंत श्रीकृष्ण. आणि त्याच्या नाभीतून कमळ देठ ब्रह्मदेव प्रगट झाला. भगवान श्रीकृष्णाच्या कपाळामधून ईशान हृदयातून भगवान शंकर प्रगट झाले. मग शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली आणि पार्वतीच्या डाव्या आणि उजव्या भागातून लक्ष्मी उजव्या राधा प्रगट झाली. मग राधा आणि लक्ष्मी यांच्या शरीरातून सावित्री गायत्री प्रगट असा इतिहास आहे. पुराण वाचा तुम्ही, विष्णू पुराण शिवपुराण वाचा, ते तुम्हाला उनगडा होईल समजन. आम्ही व पुराणाची नीती मानलेली या काय 2, 2, 4 असे तीच नीती या पुराणामध्ये जगाच्या आरंभी मांडलेली आहे. म्हणून पुराण जी आहेत ती सत्य आहेत. हिंदू धर्मामध्ये सगळे ग्रंथ जरी सत्य आहेत आणि वेद त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ सत्य आहेत, कारण ते मानवाला जसं पाहिजे तसं बनवतात. हा महत्त्वाचा मुद्दा येते, कथा नाही. कारागीर, वेद म्हणजे कारागीर आहेत. तुम्हाला गणपतीची मूर्ती बनवायची ना, गणपतीची मूर्ती बनवायची तर मग साचा बनवला, त्यात माती टाकली का तसा साचा, माती तसा साचा, तशा गणपतीच्या मूर्ती बनाव्या लागतात. तसा हा छंद आहे. छंदातून हे जसं तसं जग निर्माण करून ठेवलं आहे. म्हणून हे अनंत कोटी वर्ष जसं तसं चालतं, फरक काहीच होत नाही. मग भगवान कृष्ण जे आहे ते कुठून आले, कसे आले. हा जो जगातला ब्रह्मदेव आहे मग त्याच्यापासून क्रतू पुलह पुलस्त्य अत्रि अंगिरा वशिष्ठ मरीची 7 ऋषी झाले. त्याच्यामध्ये अत्रि ऋषींना दुर्वास, दत्त आणि चंद्र म्हणजे सोम अशी 3 मुलं अत्रि प्रगट झाली. आणि त्या सोमवंशामध्ये बुधाच्या पुढं पुरावा आणि त्याच्या पुढं मग कृष्ण अत्रि गोत्रामधून कृष्णाने अवतार घेतला. कृष्णाने अवतार घेतला अत्रि गोत्रामध्ये दत्त महाराज विश्वरूप दाखवलं लोकांना. कृष्णाने आपलं विश्वरूप दाखवलं म्हणजे या गोत्रामध्ये 2 देव आले.
बुध आला, दुर्वास आली, या सगळे देवर्ष देव याच्यामध्ये आले. ते कृष्णाचं जे आहे यदुवंश, कृष्ण पूर्व यदू, ययाती यदू, हे यदूपासून यादव झाले, चंद्रवंशी. तेव्हा वंश अशी परिस्थिती आहे की कृष्ण हे चंद्रवंश आहेत, चंद्रवंश सोमवंश, आणि त्यातून त्यांचा यदू या याचा मुलगा यदू यदू झाला यादव. मग कृष्णाचा यादव वंशामध्ये जन्म अवतार झाला म्हणून यांना यादव म्हणतात. यादव हे क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय आहेत. त्याचा इतिहास मोठा आहे. यादव हे ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय आहेत असं म्हटलं जातं. मग या वंशात कृष्णाचा जन्म झाला आणि त्याचे वंश आता पृथ्वीवर आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 क्षेत्रे, जवळजवळ 500 शाखा आहेत. यादवांच्या 506 शाखा आहेत आणि त्या शाखा निरनिराळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. यादव, जाट, घोष, सोमवंशी असे, कृष्णवंशी असे अनेक 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 शाखा प्रसिद्ध आहेत, जवळ 500-600. तर जगामध्ये सगळ्या मिळून या भगवान कृष्णाचे आतापर्यंत वंश जे आहेत, भगवान कृष्ण रुक्मिणीचे आणि भगवान कृष्णाचे वंश जे आहेत, कृष्णाचे वंशज, ते सगळे मिळून 26 ते 56 कोटी जगात आहेत. आता सध्या एवढी मोठी त्यांची लोकसंख्या विकसित झालेली आहे. तर भगवान कृष्ण जे आहेत हे या परंपरेने वंश परंपरेने आत्री गोत्रातून, आत्री अनुसार मात्राचे सण याच्यातून आलेले आहेत. म्हणून ज्यावेळा परशुरामाने 21 वेळा पृथ्वीने क्षेत्र केली, त्यावेळे जे ब्राह्मण क्षत्रिय होते किंवा क्षत्रिय ब्राह्मण होते 96 कुळातले, त्यातले कुठल्याही राजघराण्याचा परशुरामाने नाश केला नाही. पण जे नुसते शूद्र कुळातले राजे होते त्यांचा नाश केला. 21 वेळा पृथ्वी नष्ट केली ती कोणाची? शूद्र कुळांच्या राजांची. उच्च कुळांच्या राजवंशाची हत्या परशुरामाने केली नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो तुमच्या ग्रंथ आहे का नाही बघा, पण मला जो माहिती आहे तुम्हाला सांगेल. कारण पारंपरिक पुरातन जो आहे त्याला याचं ज्ञान असतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भगवान कृष्ण हे जगातले मूळ पुरुष, मूळ परमेश्वर. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षर, हा जसा तसा पृथ्वी अवतरला. आता समजा आपण आंबा आणला कुठून, अमेरिका रशियातून कुठून तर परदेशाला आपल्या घरी लावला, तर पूर्वी त्या आंब्याच्या झाडात जसे आंबे येत होते तसेच पुन्हा इथं आला. हाच आंबा उचलून समजा निर्णयात चंद्र मंगळावर कुठं नेऊन लावता असाच उगवणार आहे. म्हणजे हा जो परमेश्वराचा अवतार आहे, कार्य आहे, ते जसाची तसं तंतोतंत उतरत, म्हणून याला वचवक्षा भगवंत मानतात. मग आता याच्यामध्ये वस्तुती अशी आहे की त्रिदेव श्रेष्ठम, त्रिदेवामध्ये श्रेष्ठ कोण असं वाद ठरला. 88 ऋषींनी विचार केला, भृगु ऋषींची नोंद नेमून झाली. आता तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले का नाही हा वाद आहे, गेलेच नाही लोक म्हणतात. मग आता बघा कसे गेले कसे राहिले, याचं उत्तर इथे मिळणार आहे. तर भृगु ऋषी ब्रह्मदेवाच्या मंडळात शंकर कैलासात गेले, तिथं त्यांना बंदी घालण्यात आली. कृष्ण म्हणजे ब्रह्मदेवाने आणि शंकराने ब्राह्मणाला आपल्या जवळ येऊन दिलं नाही, तो उभं केलं. आणि पुढं काय झालं हे स्थळात परम म्हणजे क्षीरसागरात वैकुंठाला गेले. कोण? भृगु ऋषी. तेव्हा भगवान विष्णू माहिती होतं भृगु ऋषी येणार आहेत, परीक्षा पाहण्याकरता, ते झोपले. म्हणजे महालक्ष्मी पाय चेपीत होते, शेषनारायण झोपले होते. ते आल्यानंतर सगळे दरवाजे खुले झाले, सगळे बाजू झाले, ब्राह्मणात आले. भृगु ऋषीने आपली छातीवर लात मारली, विष्णूचा राग आला, उठला नाही म्हणून. मग भगवान विष्णू उठून बसले, म्हणले महाराज
माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे, तुमच्या पायात दुखावत झाले असं म्हणून त्यांचे पाय चोळले, नमस्कार केला. त्याचं कारण असं आहे की सगुण रूपामध्ये हा भृगु ऋषी वैकुंठात कैलासात गेला का नाही? गेला. तिथं त्याने भगवंताला लात मारली का नाही? मारली. मग त्याच्या छातीवर लात उमटली का नाही? उमटली. ते मग 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 हा मग तुकाराम महाराज का गेले नाहीत? हा काय वाद आहे तुमचा? गेले, कारण भृगु ऋषीच्या अर्थी वैकुंठात सगुणात जाऊन पोचून परत आले, त्या अर्थी तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले. हा वाद करायचं काय कारण आहे? सत्य आहे सगळं. गेलेच नाही, वारकरी सांगतो गेलेच नाहीत. अरे येड्या हो, तुम्हाला कळलंच नाही. तुकाराम महाराज सदैव वैकुंठामध्ये आहेत. जर तुम्हाला दृष्टी असेल तर बघा, नसल्या पागा तर डोळे फाडून घरी बसा, आंधळे वा आंधळे. तुकाराम महाराज परमधामामध्ये विष्णू पार्षद म्हणून सगुण स्वरूपात दिव्य देह धारण करून आहेत. हिंदू धर्माचे महत्वाचे शास्त्र आहे आणि तेच तुम्ही स्वतः खोडीत आहे म्हणलं, तुम्हाला काय म्हणावं? तुम्हाला धर्माचं पूर्ण ज्ञान आहे का नाही मला माहित नाही, पण तुम्ही काय सांगता? लोकांचे विज्ञान धरून सांगता काय? विज्ञान काय? इंना धड बारावा चिंध्या. अहो विज्ञानाला काहीच कळणार नाही. किती अनंत ब्रह्मांड आहेत, एका ब्रह्मांडात फिरत विज्ञान अजून अनंत ब्रह्मांड जाता येणार नाही त्याला. मग भगवान कृष्ण आहे, विराट रूपाचा तो. तिथून पृथ्वीचा त्याने सांगितलं भृगु ऋषीला की मी जेव्हा पृथ्वी येईन तेव्हा तुमचं हे चिन्ह पद चिन्ह मी धारण करून पृथ्वीवर येईन. आणि त्याप्रमाणे भगवान परमात्मा जेव्हा राम रूपात आले तेव्हा त्यांच्या छातीवर चिन्ह, कृष्ण रूपात आले तेव्हा त्यांच्या छातीवर चिन्ह, कल्किदत्त रूपात आले तेव्हा त्यांच्या छातीवर चिन्ह. म्हणजे आपल्या धर्मातला जो देव आहे हिंदू धर्माचा, तो साक्षी पुरावा घेऊन पृथ्वीवर येतो. आंधळ्या हो, जरा डोळे होऊन बघा आणि मग इतिहास बोला. हा कृष्ण राम हे जे आहे पूर्ण परमेश्वराचे अवतार, परमेश्वर आहे प्रत्यक्ष. मानवी स्वरूपामध्ये येऊन त्यांनी कार्य किती करायचं? थोडं करायचं, जास्त नाही, कारण सगळं कार्य इथं चालत नाही. आता तुमच्या घरी राष्ट्रपती तुमच्या गावात आले, मग काय ते दिल्लीचे सगळं मंडळ घेऊन तुमच्या गावात आले का? नाही. हाफिज दिल्लीलाच आहे. तशा प्रकारचं हे स्वर्गामध्ये जे परमधामात जे सगळ्या जगाचं नियंत्रण टेबल आहेत, तिथं जे ज्या देवाला जे जे कामं नेमून दिले आहेत तिथंच आहेत ते. तसा राष्ट्रपती आपल्या गावात आले, हाफिज कुठं? दिल्लीलाच आहे, त्याने आणलंच नाही, ते स्वतः आले फक्त. तसे राम आणि कृष्ण आपलं सगळं जे हाफिज आहे ते स्वर्गातच ठेवलेलं आहे, परमधामात ठेवलंय. तिथं ठेवणे फक्त पृथ्वीवर आले की तिथं ते सत्य आहे म्हणून मी सांगण्याकरता आलो. म्हणून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले याचा पुरावा म्हणजे भृगु ऋषी. हे भृगु स्वर्गात गेले का नाही? बरं, स्वर्गात लात मारायची म्हणजे काय निर्गुण लात मारता येत असते का? सगुणाच लात मारली. नुकतेच भगवान शंकर परमात्मा जो आहे त्याचं शरीर कशाचं आहे? ब्रह्मवज्र कवच. तो सगळ्या देवांना स्वर्गात जे शरीर आहे ते ब्रह्मवज्र कवचमय आहेत. आणि आपल्याला जेव्हा देव दिसतात तेव्हा ते वायुरूप दिसतात, ते पितर देव आहेत. भगवान कृष्ण सांगले सगळे पितर देव आहेत, वायुरूपात हे पितर देव आहेत. त्यांच्या मूर्ती बनवून आपण पूजा अर्चा करतो. म्हणजे या मूर्तीची पूजा करताना आपल्याला जर त्या देवाचं भगवान कृष्णाचं दर्शन झालं पूर्ण, ओम सहस्रीशा पुरुषा सहस्रपात दशांगुलम, हा जर परमात्मा आपल्याला भेटला तर आपल्या अनंत जन्माचं कल्याण होईल, आपले अनंत जन्माचे पाप फिरतील. तसं कुठलाही देव तुमची पाप फेडायला मोकळा नाही. केली 12 ज्योतिर्लिंग यात्रा, 12 जन्माची पाप फिटली. केली 4 धाम यात्रा, 4 जन्माची पाप फिटली. केली अष्टाविक यात्रा, 8 जन्माची पाप फिटली. या अशा दृष्टीने जेव्हा तुम्ही यात्रा करता तुमचा जन्म किती झाले? समजा तुमच्या पूर्वी जन्म झाले 10 लाख, तुमच्या आईवडिला जन्म 10 लाख, 33 लाख, तुमच्या आजोबा पंचवा जन्म 10 लाख, म्हणजे एवढे 50 लाख संस्कार तुमच्याकडे हे आठवायला कोणी समर्थ नाही.
एकच देव येतो फक्त, म्हणजे भगवान कृष्ण, पश्चिमक्षा भगवंत श्रीकृष्ण. हा फक्त तुमच्या जीवनाचं सार, सर्व धर्म परित्यज्यम मामम एकम शरणम त्वं सर्वक्षमा शुच्या. हे अर्जुना, तू सर्व धर्म सोडून मला एकट्याला म्हणजे म्हणला जे ब्रह्म आहे त्याला शरण आहे, तो सगळं कल्याण होईल. इथं महत्वाचा मुद्दा आहे. सर्व म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचमहाभूत हे सगळे सोडून तुम्ही मला शरण या, त्यांचं म्हण. म्हणजे सगळे तुमची जी पंचमहाभूत आहेत ती ब्रह्ममय झाली पाहिजेत. हे जी शरीरात हाडं काढ आहे ती ब्रह्ममय झाली पाहिजेत. तेव्हा तुम्ही त्यांना शरण येता. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणते ब्रह्ममय बनलं. गौऱ्या ब्रह्ममय बनल्या म्हणून त्या विठ्ठल म्हणत होत्या. तर तुमचं जेव्हा जीवन शरीर ब्रह्ममय बनन तेव्हा तुम्ही मूळ ठिकाणी जाता येणार नाही. म्हणून भक्ती करताना सामवेद भगवान कृष्ण काय म्हणाले, वेदानाम सामयोदास्मी. वेदामध्ये मी सामयोद आहे. 1875 त्या रुच्या आहेत. आणि त्या रुच्या जी आहेत त्याच्यामध्ये नियम सांगितलेला आहे. हे इंद्रदेवा, तू सोमरस पे, तू जगाचा परमेश्वर आहेस. सोमरस पिऊन तुला ताकद येणार आहे आणि तू ह्या दुष्टांचा संहार करणार आहे. मग आम्हाला सगळं यश मिळणार आहे. म्हणजे स्वर्गातले सगळे देव अमृत आणि सोमरस पितात आणि होम हवनातलं फक्त हवन घेतात. आता तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये पितर पोचलेत, नंतर प्रत्येकाने आपल्या घरी म्हणजे भूत पाळल्यात, पासल्यात, राक्षस, चेडे गोटे. त्यामुळे तुम्हाला केव्हा स्वर्ग मिळणार आहे. भागवत पुराणात काय सांगितलं, ओम स्वयंभू महाकल्की कले कालमृत प्रपातू परमात्मा धर्म कृता अवतारा वासुदेव हृदय स्थिते. आपला जो परमात्मा आहे तो सात्विक ज्याचं हृदय असेल त्याच्या शरीरात प्रगट होईल, बाकीचा कुठं प्रगट होणार नाही. अरे दिवे लावले का? लावले. कुठं लावले? घराच्या मागं पुढे लावले. हो कायला खडा हो, आपण घरात उजेडच नाही. बाहेर लावले 1000 दिवे, घरात एकच दिवा नाही, सगळा अंधार. तसा घरात जेव्हा आपल्या हृदयात जेव्हा आपण घरात लावू तेव्हा घरात उजेड पडन. तशा प्रकारे जेव्हा परमेश्वर आपल्या हृदयात येईल तेव्हा आपल्या जगात सत्य ज्ञान होईल. तसं होणार नाही. हा भगवान कृष्ण परमात्मा जो आहे तो आपला प्रसन्न झाला पाहिजे. तो आपल्या हृदयात येईल तेव्हा आपल्याला खरं ज्ञान होईल. तसं ज्ञान होणार नाही, कोणी तुम्हाला ज्ञान देणार नाही. अनेक देवाने गणपती विश्वरूप दाखवलं, ब्रह्मदेवाने दाखवलं, सूर्याने दाखवलं, देवीने दाखवलं, शंकरने आपलं विश्वरूप दाखवलं. अनेक देवाने आपली विश्वरूप दाखवली वेगवेगळ्या पद्धतीत. मुद्गलपणा त्यांचं वर्णन आहे ते बघा तुम्हाला पाहायचं असलं तर. मूळ स्वरूप जे सर्व मुख्य रूप आहे ते आहे ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम. हा जसाचे तसा पृथ्वी आलेला परमेश्वर म्हणजे भगवान श्रीराम श्रीकृष्ण कल्की दत्त महाराज होत. तर या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश शिव हे सगळे 23 कोटी देव आहेत. हे सगळे त्या विश्वरूपामध्ये आहेत. आणि ते विश्वरूप ज्याला दिसन त्याला परमार्थ प्राप्ती होते. जोपर्यंत विश्वास दर्शन होत नाही तोपर्यंत ही परमधामला कुठं जाणार नाहीत आणि तुम्हाला मोक्ष पण मिळणार नाही. खरं मोक्ष मिळवायचा म्हणजे ह्या देवाच्या पाया पडो त्या देवाच्या पाया पडो, याला गेलो त्याला काय नाही. एक नाळ भारावर चिंध्या. रोज कोंबडीच्या पिळासारखे महाराज जन्माला यायला लागले. प्रत्येक गावात महाराज, ह्या गावात महाराज. मी एकाकडे गेलो, म्हणले महाराजाला नोकरी लागत नाही. आमचे आचरे म्हणले, अरे म्हणलं तुला शनी आला, राहू आला, केतू आला, अमुक आलं तमुक आला, असं झालं तर झालं. तेच महाराज दुसऱ्या माणसं सांगत होत. तिथं आमच्या सासऱ्यांनी गेलं, म्हणले यांना नोकरी लागत नाही. म्हणले अरे 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 हे ना म्हणले पुरी जाऊन नवस विसरलाय, पुन्हा ती पापाला गेला नवसला नोकरी अवघड आहे, असं करावं लागत. तिसऱ्या ठिकाणी पुन्हा तेच वार तिसऱ्या माणसं सांगत. तिथं आम सासरे म्हणले महाराज आमच्या गावाला नोकरी लागत नाही. ते म्हणलं अरे अरे लय वाईट झालं रे, काय रडायला लागलं, काय झालं? ह्या तुमच्या जावयाची मुदत भरली, जावया तुमचा 8 दिवसात मरणार.
आता कुठं नोकरी देणार सांग. मी त्या वाऱ्याला सांगितलं सगळ्यांना, तुमचं म्हणणं खरं असन तर मी मरण, आणि तुमचं खोटं असलं ना तुम्ही 8 दिवसातच मरणार, सगळी एक नाही राहणार. आणि परिस्थिती अशी, ज्यांनी मला खोटं सांगितले ते सगळे लगेच मिळेल, एक राहिलं नाही. 8व्या दिवशी खलास झाली, कारण खोटे बोलले देवाच्या नावाखाली. तुम्हाला खरं कळत नाही, अंगात काय आणता, काय लोकांना फसवता. अंगात आणून लोकांना फसवू नका. जे सत्य आहे तेव्हा सांगा ना. आता तुला एका माणसाला समजा आजार आहे, त्याला लागला भूत, आणि तुला भूत काय लागून तुला दिसायचं काय कारण आहे, त्याला दिसायला पाहिजे ज्याला लागलं त्याला. 7.7 कोणाला आली, समोरच्या माणसाला आली, मग तू काय तुला 7.7 आली, असं आलं तसं आलं. अरे मग त्याला 7.7 आली तर शनी महाराज जाऊन त्या स्वप्नात सांगा पाहिजे, ए तू ओढ बाळा, माझ्या दर्शनाला ये, तो कल्याण होईल, मी माझा छळ तुला आहे, असं देवाने सांगा पाहिजे ना प्रत्येकाला. हे बाजार बोनगे सगळं धर्माचं वाटो झालं आतापर्यंत, एकही धड नाही. भाराभर चिन्ह द्या. ज्यांनी ज्यांनी धर्माचं लोकांनी सांगितलं ना, साधं महादेवा पाणी कसं घालावं ते सांगत नाही, चपला बुड घालून लोक चालतात. देवाला निवेद कसं दाखवावं त्याचं ज्ञान नाही. स्वर्गात देवाला बुफा ठेवलाय आणि पृथ्वीचे भूत आणि पितर पोचले, त्यामुळं तुमचं वाटो झालं, तुम्हाला आयुष्यात जय मिळाला नाही. प्रत्येकाने अग्निहोत्र घरी केलं पाहिजे दररोज, आणि त्याच्यामध्ये होम हवन केलं पाहिजे, मंत्र म्हटले पाहिजेत. ते जर जमत नसेल तर तिथं यज्ञ चालला असेल कुठं, तिथं जाऊन भेटायचं, तिथं आपला दान धर्म करत मला फायदा मिळेल. स्वर्गाची देव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय तुम्हाला राज्यपद प्राप्त होणार नाही. 1000 वर्ष आपल्या देशामध्ये परकीय राज्य का केलं तर इंद्राचा कोप झाला. इंद्र हा देवांचा राजा आणि देवांचे गुरु बृहस्पती, दोघे आपल्या धर्मामध्ये कोणालाच प्रसन्न झाले नाहीत. त्यामुळं आपलं परक्यांनी राज्य केलं. कारण इंद्र जर प्रसन्न झाला असता तर पॉवर्स वाढली, शक्ती वाढली असते, दैवी शक्ती वाढली असते, हे सगळे भाकड कथा पाहून लावले असते. इंद्राची पॉवर्स भगवान शंकराने शिवाजी महाराजांना दिली, तेव्हा हिंदू धर्माचं जाणता राजा प्रगट झाला. अशा दृष्टीने स्वर्गातल्या देवांची साधना झाली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी साधू संत आपल्या स्वर्गीय देवांची साधना करणारे आहेत, कंदमुळे फळे खाऊन राहणारे, त्यांची भेट घ्या, तुमचं कल्याण होईल. आणि भगवान कृष्णाला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमची प्रगती पूर्ण होणार नाही. कुठल्या जाती धर्माच्या माणसाची निंदा करू नका, कारण का ओम, आता इथं कसं आहे, वैखा न करू शे, अग्निदेवता गायच्या षडदा स्वरायचं सांगलं, अग्निषे पवमाना पांजन्या पुरोहितात मिमहे महागयम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र जे आहेत यांना परमेश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे, पण यांना अग्निहोत्र आणि फळ खाऊन दूध पिऊन साधना केल्यानंतर ईश्वर प्राप्तीचं प्राप्ती होईन याच्यात संदेह नाही, असं वेदात निर्णय दिलेला आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने हा जो मुख्य देव आहे, ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सुरत्या दशांगुलम, याला विष्णू नका, याला भेटा. वेद गणपती आला, ब्रह्मदेव आला, विष्णू आला, शिव आला, इंद्र आला, दत्त आला, विराट आला, मग अशा दृष्टीने सगळे देव एकाच ठिकाणी आले. त्या दृष्टीने हे भाकरीचे तुकडे आहेत ना, त्यामुळे आपलं वाटू झालं ते सांभाळा. एक सगळे भाकरी तुकडे एकत्र करा, मग तुमचं बोट भरा. तसं भरणार नाही. एका भाकरी 33 कोटी तुकडे करून एक तुकडा खाल्ला, काय गुण येणार आहे? पोट भरणार आहे का? नाही. ते 33 कोटी तुकडे जेव्हा एकत्र येते तेच मला प्रश्न होते, तेव्हा मूळ ठिकाण पाहायला मिळेल. तसं मिळणार नाही. हे देव देवता आहेत आणि मूळ परमेश्वर येतो पश्चिमक्षा भगवंत श्रीकृष्ण. तर असं जर कोणी जन्माला आला सण श्रीवत्सक्ष भगवंत चिन्ह धारण करणारा, तर तो परमात्मा मानूरूपामध्ये आहे. त्याला मानवाचा नका मानू, पण भारत स्वतंत्र त्याच्यामुळं झाला हा महत्वा मुद्दा. ओम स्वयंभू मा स्वयंभू मा ओम स्वयंभू मा अमृत मंथन करत महाराज की जय.
स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय। ब्रह्म ऋषि अत्रे की जय। महासती अनुसया माता की जय। सर्व साधु संत देव देवता की जय। सर्व साधु संतन की जय। धर्म की जय हो, धर्म की जय हो। हरिओम दत्त। ओम शांती शांती शांती। हरि सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा। VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे। वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते। जगभर घरोघरी प्रचार करा। अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे। VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। हरिओम दत्त।